सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या तक्रारकर्ते 31 जानेवारीला सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा गटविमा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक महिला अधिकारीने 2000 रुपयांची लाच मागितल्याने त्यांनी याचीच तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता 31 जानेवारीला महिला अधिकाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। अमरावती शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला त्याच्या गटविमाच्या प्रस्तावाची फाईल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक अधिकारी महिलेने त्यांना 2000 रुपयाची लाच मागितल्याची घटना घडली। याच घटनेची तक्रार सेवानिवृत्त शिक्षकाने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 31 जानेवारीला दुपारी याच कार्यालयाच्या परिसरात असलेल्या चहा कॅन्टीनजवळ सापळा रचला। यात महिला अधिकाऱ्यांना 2000 रुपये घेताना त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। संपदा संतोष ढगे, वय 40 वर्ष, पद कनिष्ठ सहाय्यक अधिकारी, वर्ग 3, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, राहणार सिद्धिविनायक नगर, रहाटगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार, पोलीस उप अधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विजया पंधरे, पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात, वैभव जायले यांनी केली।